आहात सर्व मस्त आणि मजेतच ना। मी अश्विनी तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर पहा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉर्डसेटसाठी मी तुम्हाला कुर्तीचं स्टिचिंग कसं करायचं हे दाखवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉर्डसेटसाठी ट्राउझर पॅन्टचं स्टिचिंग कसं करायचं हे अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर मग आता आपण स्टिचिंगला चालू करूया। तर पहा, इथं आपण स्टिचिंग करत असताना आपल्याला सगळ्यात आधी शीट गिअर जॉईन करून घ्यावा लागेल। तर पहा, कोणत्याही प्रकारची तुम्ही कोणतीही जरी पॅन्ट शिवायला लागला तरी तुम्हाला सगळ्यात आधी शीट गिअर हा जॉईन करून घ्यावाच लागतो। तर पहा, इथे मी दोन्ही पार्ट जॉईन करून शीट गिअर आहे तो आपला रेडी करत आहे। पहा, शीट गिअर आहे तो स्टिच करून घेत आहे। व्यवस्थित आणि केअरफुली तुम्हाला इथं टिप देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला सवय लावून घ्या, कोणतीही गोष्ट शिवताना आपल्याला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची असते। तर पहा, इथं मी स्टिच करून झालेला आहे आणि अशा पद्धतीनं फिनिशिंगमध्ये आपला फ्रंट पार्टचा शीट गिअर रेडी झालेला आहे। अशाच आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सेकंड पार्टचाही रेडी करून घ्यायचा आहे। तर पहा, सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी झाला आहे आपला फ्रंट पार्ट आहे तो, आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा सेकंड पार्ट सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे शीट गिअरमध्ये। अशा पद्धतीने आपला हा सेकंड पार्ट सुद्धा स्टिच करून झालेला आहे, तुम्ही बघून घ्या। त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पार्ट एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत। तर पहा, सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवून आपल्याला एकावरती एक ठेवून बॅक पार्टवरती मी फ्रंट पार्ट ठेवलेला आहे आणि दोन्हीही पार्ट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर पहा, जोडत असताना आपल्याला बॅक पार्ट आपला मोठा असणार आहे आणि फ्रंट पार्ट आहे तो छोटा असणार आहे। तर तिथं घाबरून न जाता आपल्याला किनारे दोघांचे घ्यायचे आहेत आणि ते जॉईन करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने एक साईड आपली झालेली आहे स्टिच करून आणि अशी आपल्याला दुसरी साईड सुद्धा स्टिच करून घ्यायची आहे। डबल टिप देऊन घ्या स्टिच करून झाल्यानंतर। इथं व्यवस्थित आणि केअरफुली आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप अशा युजफुल टिप्स मी यामध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। तर इथं बघा, आपलं दोन्ही पार्ट जॉईन झालेले आहेत एकमेकांना अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला इथं मोहरी आहे ही जोडून घ्यायची आहे खालच्या साईडला, म्हणजे बॉटम आपल्याला आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर पहा, इथं बॉटमसाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर मी पहिल्यांदा अर्धा इंचाचा फोल्ड मारून घेतलेला आहे आणि नंतर दुसरा मोठा फोल्ड मारून घेतलेला आहे तो 1.5 इंचाचा आहे। अशा पद्धतीने तुम्हालाही फोल्ड मारून घ्यावा लागेल आणि नंतर आपल्याला तिथं बॉटमचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। जेवढा आपला बॉटमचं एक्स्ट्रा मी घेतलं होतं 2 इंच, तिथं मी बघा असं नॉच देऊन घेतला होता, जेणेकरून मला शिवताना आता त्याबरोबर तो नॉच आहे तिथूनच वरती मला फोल्ड करून घेऊन स्टिच मारावी लागेल, एक टिप द्यावी लागेल एक। त्यासाठी तुम्हालाही तिथं नॉच देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे नंतर आपल्याला स्टिच करताना सोपं जातं। अगदी 5 ते 10 मिनिटात आपल्याला ही ट्राउझर आहे ती आपली रेडी होते। खूप सोपी पद्धत आहे। तर पहा, इथं आपला एक बॉटम रेडी झालेला आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला दुसरा बॉटम ही अगदी सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी करून घ्यायचा आहे। तर पहा, इथं आपले दोन्ही बॉटम रेडी झालेत। आता आपण इलास्टिक जोडून घेऊयात पॅन्टला वरती बेल्टच्या ठिकाणी। तर पहा, जेवढी आपली कंबर असेल त्यामध्ये 2-3 इंच कमी आपल्याला असा बेल्ट घ्यायचा आहे। या पॅन्टची जी कमर आहे ती 34 इंचाची आहे, तर मी इथं बघा इलास्टिक घेतलेलं आहे ते 30 इंचाचं घेतलेलं आहे आणि हे बघा मी कसं जॉईन करून घेते। तर याला मी 3 ते 4 ठिकाणी इथं मार्किंग करून घेतलेले आहेत। पहा, दोन्ही साईडला असा बेल्ट स्टिच केलेला बेल्ट ठेवल्यानंतर दोन्ही साईडलाही करायचं आहे आणि सेंटर बरोबर त्याचा मध्ये घेऊन सेंटरलाही करायचं आहे। पॅन्टलाही त्याच पद्धतीनं आपल्याला पॅन्टला दोन्ही साईडलाही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगनुसार मार्किंग जोडूनच आपल्याला इथं इलास्टिक जोडून घ्यायचं आहे। तर पहा, हे पॅन्टला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इलास्टिकला सुद्धा जे मार्किंग केले ते मी जोडून घेतले एकमेकांना आणि तिथून बघा आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते।
असं ओढून घ्यावं लागेल आपल्याला. ओढून घेऊनच आपल्याला इलास्टिक जॉईन करून घ्यायचं असतं. तर पहा इथं जे आपण खून केलेली असते त्या खुणेला खून जोडूनच आपण इथं ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरून एक टीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपलं एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला इथं बेल्ट रेडी होणार आहे. तर पहा एक साईडचं आपलं म्हणजे पाव पार्ट झालेला आहे आपलं जोडून. त्यानंतर आपली दुसरी शिलाई येणार आहे. आपल्या पॅन्टची जी शिलाई आहे ती आणि जो दुसरा आपण मार्किंग करून घेतलेला आहे ना याला इलास्टिकला, ते मार्किंग आणि त्याची शिलाई आहे ती आपल्याला बघा अशी ताणून एकमेकांजवळ आणूनच आपल्याला एकमेकांना जोडूनच आपल्याला इलास्टिक ते पण आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. केअरफुली बघा मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगते ते. जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शंकेचं निरसन करायचं मी नक्की प्रयत्न करेन. शंका राहण्यासारखे मी काय तुम्हाला सांगितलंच नाही, अगदी एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितले, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी पण जर एखाद्या चुकून लक्षात नाही आलं तर तुम्ही कमेंट्समध्ये मला जरूर विचारा. तर पहा आपलं इथं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरी खूण आहे ती आणि इलास्टिकची तिसरी खूण आहे ती आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला सर्व खुणा एकमेकांशी जोडून इलास्टिक आपल्याला खेचून घेऊन त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला बेल्ट आहे तो रेडी होणार आहे. तर पहा आता आपला एकच पार्ट राहिलेला आहे. तर ते आपल्याला ओढून घेऊन नंतर अजून तशीच टीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपला बेल्ट जॉईन करून झालेला आहे. तर तुम्ही बघा किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालं आहे. ते झालं आहे ना रेडी सुंदर फिनिशिंगमध्ये. तसंच आपल्याला अजून एक टीप इथं देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जर अजून अशा पद्धतीचा कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर पहा इथं दुसरी टीप आहे ती सुद्धा आपण देऊन घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपला खालच्या साईडला जे आपण सेंटरची जी आपली टीप आहे ती द्यायची राहिली आहे ती तेवढी आपण देऊन घेतली ना की आपली पॅन्ट रेडी होणार आहे. बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपली इथं बेल्ट रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं सेंटरची जी टीप आहे ती देऊन घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे आपली ट्राउझर रेडी झाली. बघा किती कमी वेळामध्ये आपली ट्राउझर रेडी झालेली आहे. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला सांगा, मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. तर पहा इथं सेंटरला हे आपलं जोडून झालेलं आहे. आणि पहा आपली सुंदर आणि फिनिशिंगमध्ये इथं ट्राउझर रेडी झालेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.